हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आहे सगळ्यात मोठी अनाउन्समेंट. वी ॲज मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी आर लॉन्चिंग इम्पल्स बॅच फॉर MHT CET 2021 प्रिपेअरिंग स्टुडंट्स आणि दो स्टुडंट्स ज्यांनी 2020मध्ये एक्झाम दिली आहे बट दे वॉन्ट टू टेक अ ड्रॉप अँड त्यांना रिपीट करायचं आहे. सो अशा मुलांसाठी ही बॅच आम्ही लॉन्च करत आहोत. मी बॅचच्या डिटेल्सबद्दल तुम्हाला सांगणारच आहे, बट बिफोर दॅट मागच्या 20-25 दिवस, एक महिनाच म्हणा तुम्ही, की मी खूप सारे व्हिडिओज रेग्युलर लेक्चर्स अपलोड करू नाही शकलो जास्त. त्याचं रिझन होतं की वी वर ॲक्च्युली वर्किंग ऑन दिस. ह्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये आमचं काम चालू होतं आणि नाव वी आर अप विथ दिस प्लॅन. येत्या 14 तारखेपासून 14 डिसेंबरपासून वी आर स्टार्टिंग विथ दिस बॅच. डिटेल आता आपण ह्याचं डिस्कस करू. शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर ही बॅच कोणासाठी आहे, तर दिस बॅच इज फॉर CET प्रिपेअरिंग स्टुडंट्स जे 2021मध्ये देणार आहेत. आणि जसं सांगितलं तसं रिपीटर स्टुडंट्सना मी रेकमेंड करतो की जर तुम्ही रिपीट करत असाल, बघा रिपीट कोणी केलं पाहिजे कोणी नाही केलं पाहिजे हा कम्प्लिटली डिफरंट टॉपिक आहे. बट येस, इफ यू हॅव डिसाइडेड की रिपीट करायचं आहे, देन दिस इज द प्लॅटफॉर्म, दिस इज द बॅच दॅट यू शुड लुक फॉरवर्ड. बिकॉज रिपीट करण्यामध्ये वन्स यू रिपीट, मी परत एकदा सांगतोय, रिपीट केलं पाहिजे नाही केलं पाहिजे हे कम्प्लिटली तुमचा स्वतःचा डिसिजन असला पाहिजे. मला आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी कॉल केले तर रिपीट करू का नको करू. सो मी पर्सनली त्यांच्याशी बोलून त्यांना जसं आहे तसं गाईड केलं आहे. बट जर तुमचा डिसिजन असेल की तुम्हाला रिपीट करायचं आहे, देन यू कॅन ब्लाइंडली एनरोल इन टू दिस बॅच. बिकॉज वन्स यू एंटर 14 डिसेंबरला, तुम्ही डायरेक्टली एप्रिल मंथमध्ये जेव्हा बाहेर याल या बॅचमधनं, यू विल बी अ कम्प्लिटली चेंज्ड स्टुडंट. तुम्ही कम्प्लिटली तुमचा प्रोसेस, तुमचा प्रिपरेशन एका वेगळ्या लेवलला पोहोचलेला असेल. तुम्ही जे मागच्या वर्षी नाही केलं, जे मागच्या वर्षी मिस्टेक्स केले, त्या मिस्टेक्स तुम्हाला रेक्टिफाय करून या बॅचमध्ये तुम्हाला प्रॉपर गाईडन्स, प्रॉपर प्रिपरेशन केलं जाईल. या बॅचचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे इफ यू आर रिपीटर स्टुडंट. ऑब्व्हियसली जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत, रेग्युलर 2021 प्रिपेअर करणारे स्टुडंट, ह्यांच्यासाठी ही बॅच तर सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण की ह्याच्यामध्ये इवन बोर्ड प्रिपरेशन आणि CET दोघांवरती लक्ष ठेवून प्रिपरेशन केलं जाणार आहे. CET रिपीट करणारे मुलांना असं वाटू शकतं की सर बोर्ड्स आम्हाला नाही करायचे, आम्हाला फक्त CET करायचे. तर रिमेंबर वन थिंग, MHT CET ही एक्झाम जी आहे ही स्टेट बोर्डच्या सिलेबसवरती बेस्ड आहे. आणि स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक तुम्हाला इन अँड आउट आलं पाहिजे. कोणी पण टॉप पर्सेंटाईल 99.9, 99.8 कोणालाही तुम्ही विचारा, त्यांचं टेक्स्टबुक फुल फर्स्ट टू लास्ट पेज त्यांचं क्लिअर होतं. सो टेक्स्टबुक हा बेस आहे, याच्यावरती गोष्टी बिल्ड केल्या जातात. सो तसं पण नवीन वर्ष आहे, नवीन सिलेबस आहे. इवन दो तुमचं मागच्या वर्षीचं टेक्स्टबुक परफेक्ट असेल तरी या वर्षीच्या टेक्स्टबुकमध्ये काय कंटेंट आहे हा तुम्हाला माहीत नाही आहे. आणि यावर्षी बऱ्याच गोष्टी चेंज्ड आहेत, बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या आहेत, गोष्टी चेंज झालेल्या आहेत. सो इवन दो यू आर रिपीटर, आय वुड रेकमेंड तुम्ही ते बोर्डचे लेक्चर्स, जे थिअरी लेक्चर्स आहेत ते करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ही बॅच आम्ही नुसतं लॉन्च करायची आहे, बॅच नुसतं प्रोव्हाइड करायची आहे, बॅचमधनं सर्टन इन्कम जनरेट करायचं आहे म्हणून लॉन्च करत नाही आहे. आम्ही सफिशियंटली सॅटिस्फॅक्टरी अमाऊंट आमच्या ऑफलाईन इन्स्टिट्यूटमधनं जनरेट करतो, विच इज मोर दॅन इनफ. द मेन पर्पज फॉर लॉन्चिंग दिस बॅच इज ओनली वन, दॅट इज गुड रिझल्ट्स. सो जर तुम्ही सिन्सिअरली प्रिपेअर करण्याची इच्छा असेल तुम्हाला, तरच तुम्ही एनरोल करा. इथे ह्या बॅचमध्ये रिगरस प्रिपरेशन होणार आहे पुढच्या 4 महिन्यांसाठी. आणि त्याच्यामध्ये देर इज नो टाईम, ओके, की ज्याच्यामध्ये तुम्ही आराम कराल किंवा तुम्ही चिल माराल. इथे तुम्हाला कंटिन्युअस रोज 6 आवर्स, 4.5 तास कमीत कमी तुम्हाला द्यावे लागतील प्रिपरेशनसाठी, व्हिडिओ बघण्यासाठी, लेक्चर्स बघण्यासाठी. आणि त्याच्या पुढे अजून तेवढाच टाईम मिनिमम तुम्ही दिला पाहिजे फॉर सेल्फ स्टडी. सो जर तुम्ही 8 तास 7 तास काढू शकत असाल रोज, तर ही तुमच्यासाठी बॅच आहे. आणि इफ यू डू इट फॉर नेक्स्ट 4 months, बिलीव्ह मी, your CET results are nowhere less than 99 percentile. Our target is 100 percentile. Remember, 100 percentile is not impossible. Okay, it is not impossible. You can very much achieve it. यावर्षी खूप साऱ्या मुलांनी अचीव्ह केलं आहे. आणि त्याच्या मागे रिझन एकच आहे की हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी. परत रिपीट करतोय मी, प्रिपरेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा लॅग, प्रिपरेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा ब्रेक घेऊन चालणार नाही आहे. हा प्रोसेस कंटिन्युअस आहे. तुम्ही इथे एकदा मागे सुटला की परत रिकव्हरीचा टाईम कमी राहणार आहे.
बिफोर एंटरिंग थिंक ट्वाइस, थिंक थ्राइस, की आपण तेवढा टाईम देऊ शकू का. आणि इफ युअर आन्सर इज येस, इफ यू आर रेडी, इफ यू आर विलिंग टू डू इट, बिंदास तुम्ही एंटर करा. ओके, बिकॉज ह्याला फक्त वन वे एंट्री आणि वन वे एक्झिट आहे. ओके, तुम्ही मधून कुठून सोडू नाही शकत. तुम्ही एकदा एंट्री मारली की तुम्हाला तो कोर्स कंप्लीट करायचाच आहे आणि कंप्लीट केल्यानंतर तुम्ही स्वतःमध्येच चेंज बघाल की तुमचं प्रिपरेशन बिफोर 14 डिसेंबर काय होतं आणि आफ्टर 1 एप्रिल काय आहे. आणि नंतर जेव्हा ऑब्व्हियसली CETचे एक्झाम्स डेट्स अजून काहीच डिक्लेअर्ड नाही आहेत. सो जेव्हा कधी एक्झाम असणार आहे तोपर्यंत हा कोर्स व्हॅलिड राहणार आहे. सो जर काही CETची एक्झाम जसं यावर्षी ऑक्टोबरमध्ये झाली तसं पुढच्या ऑक्टोबरमध्ये इन केस काही झालं आणि पुढच्या ऑक्टोबरमध्ये एक्झाम असेल, ज्याची शक्यता कमी आहे, एक्झाम प्रॉपरली शेड्यूलप्रमाणे होईल मे बी मे किंवा जूनमध्ये. बट जर इन केस काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आणि एक्सटेंड झाली तर ही बॅच तुमच्यासाठी, हा पूर्ण कोर्स तुमच्यासाठी CETच्या एंडपर्यंत राहणार आहे. सो तुम्हाला रिव्हिजनसाठी हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर आम्ही अजून खूप साऱ्या गोष्टी जे आपण बोलणार आहेत, आता टाईमपास नको करायला. लेट्स स्टार्ट विथ द डिटेल्स ऑफ द बॅच. बॅचची फी आहे 3,500 रुपये. काही जणांना ही खूप जास्त वाटू शकते. फीज घेण्यामागे रिझन एक आहे की पहिलं तर प्लॅटफॉर्म जनरेट करावा लागतो, तर काही बेसिक खर्च आम्हाला पण लागतात जे आम्ही आमच्या साईडून अफोर्ड नाही करू शकत. सो आम्हाला रेव्हेन्यू जनरेशन इम्पॉर्टंट आहे. असं नाही की पूर्णपणे आम्हाला हे सगळं खर्चच जाणार आहे, आम्ही काही कमवणार नाही. नाही, नक्कीच वी आर गोइंग टू वर्क हार्ड ऑन इट. सो नक्कीच वी आर ऑब्व्हियसली लुकिंग फॉर सम बेनिफिट्स फ्रॉम इट. बट जे काही मॉनिटरी गेन्स होतील, जे काही पैशाचा आम्हाला फायदा होईल किंवा जे काही आम्ही याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट करू ॲज मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी, वी विल बी पुटिंग इट बॅक टू यू इन फॉर्म ऑफ सम अदर कोर्सेस. आता जसं की JEEचा कोर्स किंवा नीटचा कोर्स आम्हाला लॉन्च करायचा असेल तर ॲज फिजिक्स टीचर किंवा ॲज मॅथ्स टीचर मी, अलगेश सर किंवा आता केमिस्ट्री आणि बायोचे टीचर्स जे आहेत ते सगळेच्या सगळे ह्या CETच्या कोर्समध्ये एवढे आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होऊन जाऊ की आम्हाला दुसरे कोर्सेस रन करणं फिजिबल राहणार नाही टाईम वाईज. सो आम्हाला चांगल्या फॅकल्टीज हायर कराव्या लागतील, चांगल्या फॅकल्टीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वी नीड फंड्स फॉर दॅट. ओके, सो त्याच्यामागचं जे लॉजिक आहे किंवा त्याच्यामागचं जे आमचं थिंकिंग आहे, इट इज व्हेरी क्लिअर की मॉनिटरी गेन्स जे काही आहेत इट इज जस्ट सो दॅट वी कुड प्रोव्हाइड यू मोर क्वालिटी एज्युकेशन. बघा, फ्री कंटेंट खूप सारा अवेलेबल आहे यूट्यूबवरती. इनफॅक्ट ह्या चॅनलवरती, माझ्या चॅनलवरतीच मी पूर्ण 12वीचा ऑलमोस्ट कंटेंट फ्री दिलेला आहे आणि आय विल कंटिन्यू गिविंग इट. सो ह्याच्या पुढे इम्पल्स बॅच चालू झाल्यावरती रेग्युलर लेक्चर्स तर राहणारच आहे. आत्ता EMI चालू आहे, पुढे मग नंतर मे बी मॉडर्न फिजिक्स चालू होईल, राहिलेले मधले काही टॉपिक्स आहेत ते पण कंप्लीट होतील. सो पूर्ण कोर्स तुम्हाला फिजिक्सचा मिळेल. केमिस्ट्रीचा स्नेहा मॅम कवर करणारच आहेत पूर्ण डिटेल्ड बोर्ड लेवलचे सगळे लेक्चर्स. इवन अलगेश सरांच्या चॅनलवरती पण तुम्हाला मॅथ्सचे लेक्चर्स मिळतीलच. बट ही बॅच पेड आहे, ज्याच्यामध्ये एक वेगळ्या वेनी प्रिपरेशन करून घेतलं जाईल. ठीक आहे, सो नक्कीच ओपन सोर्स आणि पेडमध्ये थोडा फरक राहणार आहे. सो पेडमध्ये गोष्टी आम्हाला पण वी विल बी अंडर द प्रेशर की बाबा डिलिव्हर करायचं आहे, स्टिक टू द शेड्यूल. बऱ्यापैकी ऑनेस्टली स्पीकिंग की जेव्हा फ्री कंटेंट किंवा यूट्यूबवरती टाकायचं असतं तर कधी कधी गोष्टी राहून जातात, कधी कधी गोष्टी लेट होतात. सो त्या गोष्टी इथे चालणार नाही. सो दॅट इज द मेन पर्पज बिहाइंड दिस बॅच. So when we take fee, when we take charges, when we charge you something, then we are basically liable की आम्ही त्या गोष्टी नीट डिलिव्हर केल्या पाहिजे तुम्हाला. सो थोडं प्रेशर आमच्यावरती पण राहील अँड विच विल ॲक्च्युली वी विल कन्वर्ट इट इन टू पॉझिटिव्ह थिंग. ओके, या बॅच रिगार्डिंग तुम्हाला कोणतीही शंका, डाऊट्स असतील तर तुम्हाला इथे नंबर जो दिला आहे 9766378025 ह्या नंबरवरती तुम्ही ते डाऊट्स विचारू शकतात. रिगार्डिंग तुमचं कुठलीही डाऊट असेल तरी ही फीज जी आहे 3,500. ही फी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो या चारही सब्जेक्टमधलं तुम्ही PCM घ्या किंवा PCB घ्या, दोन्ही ग्रुपसाठी तेवढीच आहे. PCM वाल्यांसाठी पण 3,500 आहे, PCB वाल्यांसाठी पण 3,500 आहे. बट जर तुम्ही चारही सब्जेक्ट घेणार असाल तरी 3,500 आहे. सो एक सब्जेक्ट तुम्हाला बेसिकली फ्री मिळण्यासारखं आहे. बट ठीक आहे, चारही सब्जेक्ट घेत असाल तरी तुम्ही प्रिपरेशन मात्र एकच सब्जेक्टचं चांगलं करा, PCM किंवा PCBचं आय वुड रेकमेंड. तुमचा एम CET नीट आहे किंवा तुमचा एम इंजिनिअरिंग आहे तर PCMवर फोकस करा. बायो फक्त बोर्ड पुरतं करा, डोंट गो मच इन टू बायोलॉजी. आणि जर तुमचं एम मेडिकल आहे तर डोंट गो मच इन टू मॅथमॅटिक्स, जस्ट प्रिपेअर थिअरी फ्रॉम मॅथ्स. ओके, सो PCM PCMBच्या फीज वेगळ्या नाही आहेत, सगळ्या सेमच आहेत. लेट्स स्टार्ट द डिस्कशन अबाउट फर्स्ट. सगळ्यात महत्त्वाचं आहे फॅकल्टीज. द मोस्ट इम्पॉर्टंट, द फाउंडेशन्स ऑफ दिस कोर्स, पिलर्स ऑफ दिस
कोर्स कोण आहेत, कोण तुम्हाला शिकवणार आहे मॅथ्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स. सो मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अलगेश पत्रिके सर, त्यांचं स्वतः बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग COEPमधनं झालं. बेसिकली आम्ही दोघं पण बॅचमेट्स आहे. 2010 CET, 2010 ते 2014 आम्ही COEPमध्ये एकत्र होतो. त्यांचा 194 स्कोर आहे CETमध्ये 200 पैकी आणि AIEEE 216 मार्क. AIEEE इज ॲज गुड एज JEE मेन्स. तुम्हाला जर काही तुम्ही त्यांचं अजून चॅनल व्हिजिट नसेल केलं तर MSA_Mathematics ह्या नावाने चॅनल आहे. यू कॅन हॅव अ लुक ॲट द क्वालिटी ऑफ व्हिडिओ. यू विल फाइंड द बेस्ट क्वालिटी ऑफ मॅथमॅटिक्स कंटेंट ओव्हर देअर. त्यापेक्षा बेटर क्वालिटी मिळणं अवघड आहे आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी. ओके, सो प्लीज हॅव अ लुक ॲट द चॅनल. सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही चॅनलवरचा कंटेंट बघा. जर तुम्ही अजून नसेल बघितलं, प्रॉबेबली बरेच आत्ता सध्याचे स्टुडंट्स त्यांचं चॅनल फॉलो करतातच. हे आपल्याला मॅथ्स हे घेणार आहेत अलगेश सर. मॅथ्सचा पूर्ण पार्ट, थिअरी, MCQs, एव्हरीथिंग तेच बघणार आहेत. नेक्स्ट आहे केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीसाठी बरेच जण स्नेहा मॅमचे फॅन आहेत. तर खूप सारे मुलं विचारतात सर स्नेहा मॅम आहेत का, स्नेहा मॅम आहेत का. पण स्नेहा मॅम काही रिझन्समुळे सध्या नाही घेऊ शकत. पण त्यांच्यापेक्षा सिनियर, आता स्नेहा मॅमच्या फॅन्सना तर स्नेहा मॅमच हवे आहेत, बट स्नेहा मॅमपेक्षाही सिनियर एक फॅकल्टी आहेत आमच्या मॅट्रिक्सच्याच, अदिती मॅम. त्या घेणार आहेत केमिस्ट्रीचा कोर्स आणि तुम्हाला अदिती मॅमचं पण टीचिंग इक्वली आवडणार आहे. आणि स्नेहा मॅम ऑब्व्हियसली ते त्यांच्या टाईमप्रमाणे चॅनलवरती तर अपलोड करतच राहतील व्हिडिओ. सो डोंट वरी की केमिस्ट्रीचं तुम्हाला थिअरी मिळणार नाही का. तर येस, चॅनलवरती फ्री कंटेंट फिजिक्स केमिस्ट्रीचा मिळणारच आहे, बट दिस इज समथिंग डिफरंट. ओके, हे थोडंसं रिगरस आहे, हे थोडंसं शेड्यूल्ड आहे गोष्टी. सो इथे थोड्याशा गोष्टी ऑन ट्रॅक फास्ट राहतील. सो ह्या बॅचमध्ये अदिती मॅम घेणार आहेत. ते स्वतः ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MSc झालेलं आहे, फर्ग्युसन कॉलेज पुणे. नेटमध्ये त्यांचा रँक ऑल इंडिया रँक तुम्ही ऐकला असेल. नेट CSIR कंडक्ट करते, जी UGC आणि CSIR, तर केमिकल सायन्सेसचे जे CSIR कंडक्ट करते त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 7 आहे, विच इज अ व्हेरी गुड रँक. त्यांना एक्सपिरियन्स, टीचिंग एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे, तगडा एक्सपिरियन्स आहे, 12 वर्ष. हे घेणार आहेत केमिस्ट्री तुमचा सब्जेक्ट. आता तुम्ही केमिस्ट्री सब्जेक्टचे जेव्हा लेक्चर्स बघाल, आता आम्ही लेक्चर्स, डेमो लेक्चर्स पण आम्ही अपलोड करणार आहे. इम्पल्स बॅचचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला ह्याचे डेमो लेक्चर्स पण मिळणार आहेत. वी विल बी अपलोडिंग डेमो लेक्चर्स सून विदिन 2 or 3 days. सो तुम्ही डेमो लेक्चर्स बघा नक्की. बेस्ट लेवल ऑफ टीचिंग असणारे, बेस्ट क्वालिटी कंटेंट असणारे, विच इज रिक्वायर्ड फॉर 100% आहे. तुम्हाला लेक्चर्स ह्या लेवलचे मिळतील की तुम्हाला 100% कंटेंट आमच्या साईडून मिळेल. सो 100% पर्यंत स्कोर इझिली आणता येईल. या मॅम बेसिकली केमिस्ट्री घेणार आहेत. या मॅमचं डिटेल्ड व्हिडिओज तर आपण ॲपवरती आम्ही लॉन्च करूच ॲप, डोंट वरी अबाउट दॅट. बट फर्स्ट वीक ऑफ द होल सिलेबस, फर्स्ट वीक पूर्णपणे सगळ्या मुलांसाठी फ्री आहे. सगळ्या मुलांसाठी फ्री आहे. फर्स्ट वीक ॲज अ डेमो लेक्चर. पूर्ण वीक, पहिला वीक डेमो म्हणून असणारे इम्पल्स बॅचच्या यूट्यूब चॅनलवरती, लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. बायोलॉजीसाठी फॅकल्टी जे आहेत आमच्या क्लासचे, सागर सर जे बायोलॉजी क्लासमध्ये घेतात आणि ते स्वतः MSc मायक्रोबायोलॉजी आहेत, नेट सेट क्वालिफाईड. त्यांनी नेट पण आणि सेट दोन्ही क्वालिफाईड आहेत. 9 years टीचिंग एक्सपिरियन्स आहेत आणि बेस्ट, वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी दॅट यू कॅन गेट फॉर बायोलॉजी. बायोमध्ये जे काही गोष्टी रिक्वायर्ड आहेत, राईट फ्रॉम टेक्स्टबुक, NCERT प्रिपरेशन, टेक्स्टबुक प्रिपरेशन, PYQs, असाइनमेंट्स, एव्हरीथिंग सर कवर करणार आहेत ऑन दिस पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. अँड द लास्ट थिंग इज द फिजिक्स फॅकल्टी. फिजिक्स फॅकल्टी कोण असणार आहे असा जर काही तुम्हाला डाऊट असेल तर युअर आन्सर इज मीच घेणार आहे फिजिक्स. ठीक आहे, माझे डिटेल्स इथे मी दिले आहेत. फिजिक्समध्ये तुम्हाला जर कसा शिकवतो मी, जर काही तुम्हाला डेमो हवे असतील तर येस, चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत. यू कॅन हॅव अ लुक ॲट दोज व्हिडिओज अँड देन यू कॅन डिसाईड वेदर यू हॅव टू जॉईन ऑर नॉट. ठीक आहे, आता जरा आपण हे बघूयात की आम्ही हे चौघं आहेत. ॲक्च्युली मॅट्रिक्समध्ये अजून पण टीचर्स आहेत, बट आत्ता सध्या आम्ही ही ॲज अ टीम वी आर इंट्रोड्युसिंग. ओके, आणि आता ह्या टीमनी आमच्या मागच्या वर्षीचा मॅट्रिक्सचा रिझल्ट काय बघा. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीच्या मुलांचा रिझल्ट आहे, यूट्यूबवरच्या मुलांचा रिझल्ट नाही आहे हा रिझल्ट. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ॲज इन्स्टिट्यूट, आम्हीच्याकडे जे काही 100-200 स्टुडंट्स होते, 200 स्टुडंट्सचा रिझल्ट आहे हा. आता 200 स्टुडंट जरी असतील, रियालिटी अशी आहे की
प्रॉपरली बोर्ड प्रिपेअर करणारे खूप असतात, ज्यांना पुढे दुसऱ्या काही करिअर ऑप्शन्स असतात. प्रॉपर CET प्रिपेअर करणारे स्टुडंट्स 120 असतील मे बी. आणि त्यानंतर लॉकडाऊन नंतर शेवटपर्यंत टिकलेले स्टुडंट्स खूप कमी होते खरं सांगितलं तर. बट ठीक आहे. 11 स्टुडंट्स, बघा हा खालचा रिझल्ट तुम्हाला प्रॉबेबली दिसत नसेल फोटो वगैरे नीट, बट तुम्ही इथे फोकस करा. 99 पर्सेंटाईलच्या वरती 11 स्टुडंट्स आहेत. 99 पर्सेंटाईलचा अर्थ समजून घ्या की दर 100 मुलांमध्ये एका मुलाला 99 पर्सेंटाईल मिळतात. दर 100 मध्ये एकाला मिळाले 99 पर्सेंटाईल, बरोबर ना. दर 100 मुलांमध्ये एकाला 99च्या वरती मिळू शकतात, ॲव्हरेज आउट बघितलं तर. इथे आमच्या क्लासमध्ये बघा, क्लासची तारीफ वगैरे नाही, जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय मी की जर 120 स्टुडंट्स होते किंवा 200 स्टुडंट्स होते तर दोघांना 99 मिळालं पाहिजे ॲव्हरेज ऑफ महाराष्ट्राप्रमाणे. बट 11 स्टुडंट्स हॅव स्कोर्ड अबाव 99 पर्सेंटाईल. इनफॅक्ट मेनी स्टुडंट्स, अजून असे 3 ते 4 स्टुडंट्स होते जे आमच्या नजरेत होते, बट दे टूक ॲडमिशन समवेअर एल्स. आधीच त्यांनी घेतलं, कारण की CET 6 महिने एक्सटेंड होणार होती. हे कोणाला माहीत नव्हतं की कधी होणार आहे CET. मध्ये तर असा एक फेज आलेला की CET होणार आहे का नाही 2020ची, नथिंग वॉज शुअर. सो दे टूक ॲडमिशन समवेअर एल्स. आणि अजून वी वर एक्सपेक्टिंग मोर स्टुडंट्स 99 पर्सेंटाईल अबाव. सो दिस इज बेसिकली, दिस स्पीक्स एव्हरीथिंग अबाउट द प्रोसेस की वी हॅव प्रूव्ड इट. ओके, म्हणजे ह्या प्रोसेसनी जर काही तुम्ही अभ्यास केला तर नक्की 99 पर्सेंटाईलच्या वरती पॉसिबल आहे. आणि 99.9, 99.95, 99.97 वरचे जरासे आपण बोलूयात की थोडं इट इज मॅटर ऑफ लक. ठीक आहे, थोडंफार लक पण लागावं लागतं. लास्ट डेला प्रिपरेशन, लास्ट डेला तुम्ही कसं परफॉर्म करतायत, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात शेवटी. सो त्या गोष्टी आपण आपल्या हातात नाही आहेत, पण आपण ट्राय तर 100 पर्सेंटाईलसाठीच करतो सगळे. सो दिस इज द रिझल्ट. अँड रिझल्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की डोंट लुक ॲट इंडिव्हिज्युअल की हा पहिल्या चित्रात किती पर्सेंटाईल आहे, दुसऱ्या चित्रात किती आहे. नाही, टोटल बघा ना तुम्ही. ॲव्हरेज 99 पर्सेंटाईलच्या वरती किती आहे, 97च्या वरती 30 मुलं आहेत, जे 100त 3 असली पाहिजे. इथे 100तच 30 आहेत, म्हणजे 120मध्ये 30 आहेत, पकडून झाला. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे की आता सिलेबस बॅच डिटेल्समध्ये मी तुम्हाला टीचर्सबद्दल सांगितलं, आमचा रिझल्ट दाखवला. आता बेसिकली बॅचमध्ये अजून काय काय गोष्टी, तर बॅचमध्ये आम्ही कवर काय करणार आहे, तर कंप्लीट सिलेबस आम्ही कवर करणार आहे. रेलेव्हंट टू द सिलेबस, रेलेव्हंट टू द MHT CET पॅटर्न. बोर्डला 75% मधला 25 डिलीटेड आहे, मग तो नाही शिकवायचा का, तर तो शिकवणार आहे. कारण की MHT CETचं काही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. जोपर्यंत MHT CETचं नोटिफिकेशन येत नाही की हा सिलेबस नाही, तोपर्यंत आपण सगळं शिकणार आहे. हां, जर काही मध्ये मार्चमध्ये आलं नोटिफिकेशन की डिलीटेड पोर्शन नाही, नॉन डिलीटेड आहे, तर मग पुढचे लेक्चर्स आम्ही फक्त नॉन डिलीटेड टाकू. ठीक आहे. पण आत्ता सध्या वी विल बी फोकसिंग ऑन द होल सिलेबस. डोंट वरी की बोर्डला डिलीटेड आहे म्हणजे नाही करायचं का, तसं नाही आहे. CETला सगळं येऊ शकतं, चान्सेस आहेत, कारण की CETला गोष्टी मिक्स्ड अप असतात. जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं मी, तर ऑसिलेशनमध्ये रेफरन्स सर्कल जो प्रोजेक्शन ऑफ UCM आहे तोच डिलीट केला आहे. आता तो डिलीट केल्यावरती कुठलाच पुढचा कॉन्सेप्ट ॲक्च्युली व्हॅलिड राहत नाही, कारण की त्याच्यावरतूनच आपण गोष्टी डिराईव्ह करतो, छोट्या छोट्या गोष्टी. सो असं आहे का की त्याच्यावरती प्रश्न बनणार नाही, तर हे खूप कन्फ्युजिंग आहे गोष्टी. सो आत्ता सध्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला तुम्ही पण 100 पर्सेंटाईल एम करणाऱ्या मुलांनी तर ॲटलिस्ट हा विचार करू नका की डिलीटेड करू का नको करू. प्रिपेअर एव्हरीथिंग, टाईम खूप आहे, यू कॅन प्रिपेअर एव्हरीथिंग. सो वी विल बी कम्प्लिटिंग द होल सिलेबस, रेलेव्हंट सिलेबस ऑफ MHT CET आम्ही आत्ताच क्लिअर करतोय. उगाच ज्या गोष्टी CETला येतच नाहीत, ज्या CETच्या सिलेबसच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, JEEच्या लेवलच्या आहेत किंवा ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत, ते प्रश्न हे आपण इथे करत बसण्यात अर्थ नाही. 2-2 वर्ष लोक JEE प्रिपेअर करतात, तिथे काहीच होत नाही, आणि नंतर रिअलाईज होतं अरे CETमध्ये पण काही झालं नाही. सो आपल्याला असं नाही करायचं. आपला फोकस जो आहे ना, CET आहे ना, CETची बॅच आहे ना, वी विल बी फोकसिंग ऑन CET. 100 पर्सेंटाईल इन CET इज अवर एम. असं नाही आहे की JEEचा उगाच अभ्यास केला, अवघडच केलं तर CET होतच, असं नाही. CETचं प्रिपरेशन वेगळं आहे. CETसाठी प्रिपेरिंग बोर्ड टेक्स्टबुक इज मस्ट. ऑब्व्हियसली 100 पर्सेंटाईलसाठी तुम्हाला डिफिकल्ट MCQ सॉल्व्ह करायचे, ते आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या चॅनलवरती सुपर 30ची सिरीज होती, त्याच्यामध्ये क्वालिटी 30 MCQs होते. आणि तुम्ही जर काही ती सुपर 30ची सिरीज बघितली तर त्याच्यातले बरेच क्वेश्चन्स CETमध्ये पण आले होते, आणि बऱ्याच स्टुडंट्सनी तसं सांगितलं आहे मला. ठीक आहे. सो रेलेव्हंट सिलेबस घेतला जाईल, कंप्लीट सिलेबस घेतला जाईल. नेक्स्ट आहे शेड्युल्ड क्लासेस. हे सगळेचे सगळे लाईव्ह क्लास होणार नाही आहेत. 4 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस संपवायचा असेल तर लाईव्ह घेणं शक्य नाही. लाईव्हमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. प्रॉब्लेम्स म्हणजे गोष्टी आरामात होतात, टाईमपास होतो, थोडंसं हसी मजाक होतो. हसी मजाक तर ह्याच्यात पण असणार आहे, पण टाईमपास खूप होतो लाईव्ह सेशन्समध्ये, टाईमपास जास्त होतो. सो आपल्याला गोष्टी
विदिन गिवन टाईम संपवायचे आहेत. सो शेड्युल्ड क्लास असणार आहे. शेड्युल्ड क्लासमध्ये एव्हरी डे कुठला टॉपिकचा कोणता लेक्चर येणार आहे हे फिक्स्ड आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. जसं की एक वीकचा तुम्हाला दाखवतो मी. 14 डिसेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत रोटेशनल डायनॅमिक्स फिजिक्सचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह केमिस्ट्रीचा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मॅथ्सचा आणि बायोचा अजून अपडेटेड नाही आहे, टाईम टेबलमध्ये अपडेट होऊन जाईल. तर या टॉपिकचा पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत. मी जसं बोललो, फर्स्ट वीक इज डेमो फॉर एव्हरीवन, फ्री आहे. कशावरती आहे? इम्पल्स चॅनलच्या इम्पल्स बॅचच्या यूट्यूब चॅनलवरती. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला सापडेल. कसं आहे बघा, तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी फिजिक्सबद्दल बोलतो. रोटेशनलचे पहिले 2 थिअरी लेक्चर मिळतील. थिअरीमध्ये पळवणार का? तर नाही, बिलकुल पळवणार नाही. थिअरीमध्ये 1.5-2 तासाचे आरामात बनवलेले लेक्चर्स असतील, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस बघणार आहे. हां, एक फरक राहील याच्यामध्ये, की जसं आपण 1-1 तासाचे 10 लेक्चर घेतो, त्याच्यामध्ये आरामात लाईव्ह असतं, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तसं इथे नाही. इथे टू द पॉईंट असेल, गोष्टी लवकर लवकर कव्हर केल्या जातील आणि ज्या कामाच्या आहेत व्यवस्थित एव्हरीथिंग विल बी कवर्ड. ठीक आहे, इथे जास्त वेळ टाईमपास होणार नाही. त्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्सचे जसं आपण थिअरी कंप्लीट करू, त्यानंतर आपण नेक्स्ट टार्गेट असणारे वेनसडे थर्सडेचा असाइनमेंट सॉल्विंग. वी विल प्रोव्हाइड यू अ गुड असाइनमेंट, ज्याच्यामध्ये असाइनमेंटचे सोल्युशन्स आम्ही तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये देऊ. तुम्हाला मी जर काही 50 MCQची असाइनमेंट दिली, ते 50 MCQची असाइनमेंट सॉल्व्ह करताना तुम्ही सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ सोल्युशन बघणं एक्सपेक्टेड आहे. आता सोल्युशन तुम्ही जरी सॉल्व्ह केला असेल तरी बघा, कारण की एकच प्रश्न आपण किती वेळेनी सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला समजेल. आणि मे बी एखादा वे आपल्याला एक्झाम टाईममध्ये नाही सुचत, रन टाईममध्ये नाही सुचत. सो त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच ट्रिक्स, बऱ्याच शॉर्टकट मेथड्स युजफुल राहतात. आणि लास्ट आहे 18 आणि 19, म्हणजे फ्रायडे आणि सॅटर्डेला वी विल बी प्रोव्हाइडिंग यू ऑल द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2020 बॅचचे. 2020 बॅचमध्ये खूप सारे शिफ्ट झाले आहेत आणि त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. सो सगळे पेपर्स सगळे आम्ही कलेक्ट केले आहेत अँड वी विल बी प्रोव्हाइडिंग यू दॅट MCQs ओव्हर देअर. हा पूर्ण मंडे टू सॅटर्डेचा कोर्स झाला की संडेला आहे त्याच्यावरती टेस्ट. आता ही टेस्ट CET सारखीच घेणार आहे आम्ही. 25, 25 आणि 50 अशा मार्काची. 25 क्वेश्चन्स फिजिक्सचे, 25 केमिस्ट्रीचे. हे दोन्हीला टाईम 45 मिनिट्स. तो टाईम संपल्यावरती मॅथ्सचा टाईम चालू होणार. त्याचा टाईम चालू झाला की त्याला 45 मिनिट्स आणि त्याला 25 प्रश्न. म्हणजे एक्झॅक्टली CETचा एन्व्हायरमेंट जनरेट होईल. तुम्हाला द्यायची आहे, मग तुमची रँकिंग लागेल की समजा एवढ्या मुलांनी एनरोल केलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा रँक कितवा आहे, यांनी कॉम्पिटिशन बिल्ड होईल. खाली काही मुलं असतील कमी मार्क पहिल्या टेस्टला आहे, जोशमध्ये सेकंड टेस्टला स्कोअर करायचा, मग सेकंड वीकच्या संडेला स्कोअर करायचं आहे. ठीक आहे. सो या प्रोसेसमधनं आपण जेव्हा जाऊ तेव्हा जाऊन आपण प्रिपरेशनमध्ये वी विल बी इन द टॉप. एकदम अचानक तर कोणी टॉप येत नाही. द प्रोसेस इज व्हेरी स्लो. ओके. सो यू हॅव टू कीप ऑन इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ. बघा वीक पॉईंट्स काय आहेत, स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, याच्यावरती आपण बोलूयात. डोंट वरी. आत्ता आपण बॅचबद्दलच बोलूयात. मी खूप बाहेरच्या पॉईंटवरती भरकटतोय. आता अजून काय काय मग या पॉईंटमध्ये मी जसं बोललो 2 थिअरी लेक्चर्स आहेत, टॉपिक वाईज MCQ असाइनमेंट दिले जातील आणि त्याचे सोल्युशन देऊ आम्ही तुम्हाला. PYQs आणि व्हिडिओ सोल्युशन देऊ. प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2020चेच आम्ही मोस्टली देऊ. 19पर्यंत माझ्या चॅनलवरती तर फिजिक्सचे अवेलेबल आहेतच. ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. 19पर्यंतचे तर आहेतच चॅनलवरती अवेलेबल फिजिक्सचे. इवन मॅथ्स आणि केमिस्ट्रीचं पण काही ना काही मिळून जाईल तुम्हाला. 2020चे खूप जास्त MCQs आहेत. टॉपिक वाईज ऑनलाईन एक्झाम, हे मी जे बोललो खूप महत्त्वाचं आहे. हे CETच्या पॅटर्नप्रमाणे, CETच्या इंटरफेसप्रमाणे एक्झाम होणार आहे. ही तुम्हाला खूप महत्त्वाची एक्झाम आहे आणि ही फक्त संडेला चालू होईल आणि संडेलाच एंड होईल. तुम्ही जर काही लेट असाल तर तुम्ही लेट देऊ शकता का? तर नाही. संडेला एक्झाम आहे, संडेलाच द्यायची. संडेला समजा सकाळी 8ला चालू झाली तर रात्री 8ला संपेल. 8 नंतर डायरेक्टली रिझल्ट डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो तुम्हाला एक्झाम जी आहे ती एक्झाम तुम्हाला त्याच दिवशी द्यायची आहे. सो तुम्ही बिलकुल इथे रिलॅक्स मोडमध्ये जाऊ शकत नाही. चला अपलोड झाला आहे व्हिडिओ, पण नंतर बघूयात, उद्या बघूयात, हा ॲटिट्यूड चालणार नाही आहे. इथे तुम्हाला टू द पॉईंट पर डे तुम्हाला प्रिपरेशन. ओके. यू हॅव टू बी कन्सिस्टंटली, यू हॅव टू बी इन द प्रोसेस. यू कांट फॉल बॅक. इफ यू फॉल बॅक, तुम्ही मागे राहून गेला, मग गोष्टी डिफिकल्ट जातील कोपअप करण्यासाठी. ठीक आहे. आणि मध्ये कुठे सुट्टी पण नाही आहे की जिथं तुम्ही काही करू शकाल. संडेची टेस्ट आहे. सो तुम्हाला ॲज सच कुठली सुट्टी नाही आहे. हा पूर्ण मोठा प्रोसेस आहे आणि मेजर टेस्ट्स. आता आपण हा कोर्स रन करतोय समजा 4 मंथसाठी. प्रत्येक महिन्यांमध्ये 4 आठवडे असतात. तर प्रत्येक 4 आठवड्याच्या 4थ्या संडेला देअर विल बी मागच्या 4 आठवड्यांची ग्रुप टेस्ट, ज्याला आपण मेजर टेस्ट म्हणू. ही जी टेस्ट असेल
वी विल ट्राय टू कंडक्ट दिस टेस्ट ॲज पर CET लेवल. ॲज पर CET लेवल म्हणजे 200 मार्क्सची 200 मार्क्सची टेस्ट कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, मेजर टेस्ट. वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर. आता हे झालं पूर्ण बॅचबद्दल. आता बॅच संपल्यानंतर एप्रिल नंतर काय, एप्रिल नंतर आम्ही काय करणार आहे, ते पूर्ण सिलेबसचं आम्ही तुम्हाला वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर देऊ, पूर्ण सिलेबस, आणि तुम्हाला फॉर्म्युला शीट प्रोव्हाइड करू. अजून जे काही प्रोव्हाइड करता येईल अजून खूप सारं देणार आहे. इथे जे आम्हाला आठवत नाही आहे त्या गोष्टी आम्हाला नंतर सुचणार आहेत, त्या पण देणार आहेत. ठीक आहे, आत्ता सध्या गोष्टी नाही सुचत की हे देऊ शकतो ते देऊ शकतो. तुम्ही बघा फक्त मागच्या वर्षीच्या बॅचला काय काय प्रोव्हाइड केलं. आणि मग यूट्यूबला पण प्रोव्हाइड करणार आहे, बट जो कंटेंट मी इथे बोललो आहे तो कंटेंट सोडून नवीन काही सुचलं तर या मुलांना तर मिळणारच आहे, यूट्यूबला पण मिळणार आहे. सो यूट्यूबवरती पण लेक्चर्स चालू राहतील. बट ह्या बॅचमध्ये जे वेनी आम्ही प्रोग्रेस करणार आहे ते थोडंसं यूट्यूबवरती लॅक होऊ शकतं. ठीक आहे. देन येस, पूर्ण सिलेबस झाल्यानंतर वी विल बी प्रोव्हाइडिंग 10 फुल पोर्शन मॉक टेस्ट. मागच्या वर्षी आम्ही मॉक टेस्ट कंडक्ट केलेल्या 5. शेवटी इथे 10 फुल पोर्शन टेस्ट आहेत आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट एक्झॅक्टली CETला जसे क्वेश्चन्स येतात त्या लेवलचे असणार आहेत. सो तुम्ही पुढे जाऊन बघाल की तुम्ही XYZ बुक घ्याल, त्याच्यामध्ये प्रश्न खूपच अवघड असतात. PQR बुक घ्याल, त्याच्यामध्ये क्वेश्चन तर एकदम इझी असतात. सो आपल्याला कळतच नाही आपलं प्रिपरेशन कुठे आहे. म्हणजे हे XYZ बुक दिल्याचा पेपर सॉल्व्ह केला की आपला स्कोर एकदम खाली जातो. मग दुसऱ्याच कुठल्या तरी बुकचा सॉल्व्ह केलं की स्कोर एकदम हाय जातो. असं वाटतं COEP CS मिळते काय. मग आपल्याला समजत नाही की प्रिपरेशन नक्की कुठे आहे. सो त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड पेपर देणं गरजेचं आहे. आणि हे स्टँडर्ड पेपर मागच्या वर्षी 5 प्रोव्हाइड केलेले. तुम्ही विचारा तुमच्या सिनियर्सला त्या पेपरची क्वालिटी काय होती, त्या पेपरची लेवल काय होती आणि ते क्वेश्चन CETला आले का. म्हणजे मी अशी गॅरंटी देत नाही, कोणीच देऊ शकत नाही की हेच प्रश्न येणार आहे CETला. बट तसेच्या तसे क्वेश्चन नसतील आले, पण त्या लेवलचे क्वेश्चन आलेले आणि त्या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन आलेले. सो फुल पोर्शन मॉक टेस्ट्स विल बी प्रोव्हाइडेड. आणि येस, आता आम्ही नक्कीच लाईव्ह सेशन्स घेत नाही आहे, रेकॉर्डेड सेशन्स घेतो, बट आम्ही तुमच्याबरोबर लाईव्ह इंटरॅक्ट करणार आहे. ऑब्व्हियसली वी नीड टू मोटिवेट यू. तुम्ही ऑफ ट्रॅक जात असाल, मध्येच एखादा स्टुडंट भरकटला कुठेतरी, तर त्याला ऑन ट्रॅक आणणं आमचं काम आहे. अँड वी विल बी डुईंग दॅट सिन्सिअरली. वी विल बी डुईंग दॅट अँड वी विल ट्राय टू मोटिवेट ऑल ऑफ यू कन्सिस्टंटली. आणि त्याच्यासाठी आम्ही सारखं लाईव्ह येत जाऊ. आणि ते लाईव्ह आम्ही इम्पल्स बॅचच्या यूट्यूब चॅनलवरती येऊ. स्ट्रॅटेजीसाठी आम्ही येऊ शकतो की हाऊ टू प्रिपेअर केमिस्ट्री, हाऊ टू प्रिपेअर फिजिक्स, हाऊ टू प्रिपेअर मॅथमॅटिक्स, किंवा एखादा पर्टिक्युलर टॉपिकमधले काही गोष्टी त्यासाठी आम्ही येऊ. स्टडी प्लॅन कसा करायचा, टाईम टेबल कसा बनवायचा, हे सगळ्या मुलांचे फेवरेट टॉपिक्स आहेत. बट एकदा तुम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळाला की तुम्ही नक्की प्रिपरेशन चांगलं करू शकता. सो वी विल वर्क ऑन दिस ॲज वेल. आणि कोर्स रिगार्डिंग तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही डाऊट्स असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, ते पण आम्ही ऐकून घेऊ. फॉर दॅट वी विल कम लाईव्ह. की जर काही तुम्हाला एखादी गोष्ट नसेल पटत किंवा एखादी गोष्ट तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करत असेल तर यू कॅन शुअरली शेअर इट विथ अस इन दोज लाईव्ह सेशन्स. ऑब्व्हियसली लाईव्ह सेशन सोडून पण आम्ही तुम्हाला एक ऑफिशियल ईमेल ID प्रोव्हाइड करू इम्पल्स बॅचचा, ज्याच्यावरती तुम्ही तुमचे क्वेरीज पुट करू शकता, की ज्याच्यावरती आम्ही लवकरात लवकर वर्क करू आणि त्याच्यावरती आपण त्याच्यात जे काही प्रॉब्लेम आहे ते रेक्टिफाय करू. सो दिस इज बेसिकली ऑल अबाउट द इम्पल्स बॅच. आय होप तुम्हाला ही इम्पल्स बॅचच्या डिटेल्स व्यवस्थित समजल्या असेल आणि आवडली असेल. बॅच लावणं ही कंपल्सरी आहे का नाही आहे ह्याच्यावरती मी काही कमेंट करणार नाही आहे. हा तुमचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. यू हॅव टू टेक वाईज डिसिजन. खूप सारे चॅनल्स फ्री एज्युकेशन देतात अँड आय रिस्पेक्ट दॅट. इवन आपल्या चॅनलवरती पण खूप सारा कंटेंट ऑलरेडी फ्री अवेलेबल आहे. ज्यांनी इम्पल्स बॅच नाही लावली ते 100% नाही काढू शकत का? बिलकुल नाही, ते काढू शकता. बट दिस इज जस्ट द प्लॅटफॉर्म की ज्याच्याने तुम्ही कॅटलिस्ट, हा बेसिकली तुमच्यासाठी हा इट विल ॲक्ट एज अ कॅटलिस्ट. प्रोसेस तर होतोच केमिकल, बट वेन यू ॲड सर्टन कॅटलिस्ट इट ॲक्सेलरेट्स द प्रोसेस. रेट ऑफ रिॲक्शन वाढून जातो. सो दिस इज द प्लॅटफॉर्म वेअर विच विल हेल्प यू टू ॲक्सेलरेट. ओके, बिकॉज स्वतः करण्यामध्ये आणि कोणीतरी तुम्हाला पुश करतं आहे, एक शेड्यूल फॉलो करतं आहे, हे करण्यामध्ये डिफरन्स असतो. अँड दिस इज वेअर यू कॅन फाइंड द डिफरन्स ओव्हर देअर. ओके, अँड क्वालिटीमध्ये नक्कीच डिफरन्स राहणार आहे. आय कॅन अश्युअर यू दॅट थिंग. क्वालिटीमध्ये बेस्ट क्वालिटी टीचिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. सो एनरोलमेंट कसं करायचं आहे या पर्टिक्युलर बॅचचं, तर एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पेमेंट गेटवे आहे, तर त्या पेमेंट लिंकवरती तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली अमाऊंट तर फिक्स्ड आहे. तुम्हाला तुमचा मेल ID द्यायचा आहे. मेल ID देताना चूक करू नका. स्टुडंट्स फोन नंबर द्यायचा आहे. तुमचा फोन नंबर देताना चूक करू नका. 10 वेळा चेक करा बरोबर नंबर एंटर करताय का.
+91 वगैरे जे काही आहे ते टाकू नका, नॉर्मल नंबर टाकला तरी सफिशियंट आहे. पेरेंट्स नंबर टाका. पेरेंट्स नंबर टाका का म्हणतोय मी, की तुम्ही तुमचे पेरेंट्स पण लूपमध्ये असतील तर तुम्ही स्वतः प्रेशराइज्ड फील कराल आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पुश कराल स्वतःला. आणि आम्ही समजा XYZ टेस्टचे मार्क्स पेरेंट्सला पाठवत असू तर तुम्ही अंडर प्रेशर राहा. बाकी काही नाही. तुम्हाला नसेल द्यायचा तर इट इज ऑल अप टू यू. वी डोंट वॉन्ट टू फोर्स यू. ओके, जस्ट आमच्यासाठी हा डेटा आहे. स्टुडंट्स फोन नंबर इज मस्ट. पेरेंट्स नंबर, स्टुडंटचं फुल नेम, सेकंड, थर्ड. प्लीज नाव खरं टाका. बाबूराव रिटर्न्स अशी नावं टाकू नका जी मेंटीमध्ये टाकता तुम्ही. सो ओरिजिनल नेम एक्सपेक्टेड आहे. तुमचं नाव टाकलं तर बरं राहील. सिटी टाका. सो आम्हाला सर्वेसाठी बरं राहील की तुम्ही कुठल्या सिटीमधनं किती मुलं आहेत वगैरे. हा आमच्यासाठी बेसिकली बॅकएंडचं काम आहे. सब्जेक्ट्स प्लीज पुट PCM, PCB और PCMB. फीस तिघांसाठी सेमच आहे, बट आमच्या परत एकदा डेटासाठी आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. ही बॅच जी इम्पल्स बॅच आहे ही 2021साठी लॉन्च केलेली आहे. इम्पल्स बॅच 2021साठी जी लॉन्च केलेली आहे ती मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ऑर्गनायझर आहे. रेझर पेच्या याच्यावरनं आपण पेमेंट गेटवे जनरेट केलेला आहे. सो यू कॅन पे थ्रू दिस. तुम्ही पे टू प्रोसीड इथे तुम्ही पेवर क्लिक केलं की तुम्हाला तिथे नंबर ऑफ ऑप्शन्स दाखवेल की डेबिट कार्डनी पैसे भरायचे आहेत, क्रेडिट कार्डनी भरायचे आहेत, नेट बँकिंगनी भरायचे आहेत, फोनपेनी म्हणजे तुमचं UPIनी भरायचे आहेत, गुगल पे, फोनपे जे काही आहे सगळे ऑप्शन्स आहेत. बट असे पण स्टुडंट्स नक्कीच असतात की जे कुठलाच ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल नसतो, जे कुठलाच वापरत नसतात काही रिझन्समुळे. सो ते लोक जर काही कम्फर्टेबल नसतील ऑनलाईन पैसे भरण्यासाठी तर तुमच्यासाठी एक ऑप्शन आम्ही ठेवला आहे. तुम्ही बँकेत जाऊन पण ह्या अकाउंटवर पैसे भरू शकता. अलगेश सरांचं अकाउंट इथे लिंक केलेलं आहे. त्यांचे अकाउंट डिटेल्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे, ते पूर्ण PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही तिथे जाऊन बघा. तुम्ही ह्या अकाउंट नंबरवरती, अकाउंट नंबर इथे लिहिलेला आहे, ह्या अकाउंटवरती 3500 भरा. तुम्हाला जी स्लिप मिळेल त्या स्लिपचा फोटो मात्र ह्या WhatsApp नंबरवरती पाठवायला विसरू नका. कारण की नॉर्मल गेटवे थ्रू जे लोक येत आहेत या प्रोसेस थ्रू तर यांचा तर आम्हाला पूर्ण डिटेल मिळतो आहे. बट जे लोक बँकेत पैसे भरणार आहेत आणि जे लोक रजिस्टर करणार आहेत त्यांचं काहीच डिटेल आमच्याकडे नसणार आहे. सो दॅट कुड क्रिएट अ प्रॉब्लेम. सो तुम्ही जर बँके थ्रू पैसे भरत असाल, बँकेत जाऊन ऑफलाईन पैसे भरत असाल तर बँकेत जाऊन तुम्ही पैसे भरत असाल तर तुम्ही तुमच्या स्लिपची किंवा तुम्ही बँकेत जाऊन NEFT RTGS करत असाल तर त्याची स्लिप जी मिळेल त्याचा WhatsApp ह्या नंबरवरती करा. ते करताना तुम्ही तुमचं ह्या सगळ्या डिटेल्स प्रोव्हाइड करा. ईमेल, स्टुडंट नंबर, पेरेंट्स नंबर, नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम, सिटी, टाउन आणि ग्रुप हे सगळं ॲज इट इज याच फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करा. सो आम्हाला ते व्यवस्थित सॉर्ट आउट करताना जमणार आहे, व्यवस्थित आम्हाला ते हेल्पफुल राहणार आहे. ओके, सो दॅट्स इट. दिस वॉज ऑल अबाउट द इम्पल्स बॅच. आय होप तुम्हाला सगळ्यांना ही बॅचचा लॉन्च नक्की आवडला असेल. तुम्ही सगळे ही बॅच मॅक्सिमम स्टुडंटपर्यंत पोहोचवाल. बघा आता हा व्हिडिओ खूप सारे 2020 स्टुडंट्स बघतायत आणि जे 2020वाले बघतायत तुमच्यासाठी तर ही बॅच नाही आहे. तुम्ही तर आता इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार आहात, तुम्ही जे काही करणार आहात लाईफमध्ये, ऑल द बेस्ट फॉर यू. बट प्लीज शेअर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला माझ्या चॅनलचा किंवा अलगेश सरांच्या चॅनलचा थोडा जरी उपयोग झाला असेल, तुम्हाला वाटला असेल की ह्यामुळे आपल्याला CETमध्ये 1 मार्क जरी वाढला असेल तर प्लीज डू शेअर इट विथ युअर ज्युनियर्स. त्यांना नक्कीच हेल्प होणार आहे. येस, आम्ही ह्यावेळी फ्री नाही, बट आम्ही फीस पण खूप जास्त नाही ठेवली आहे. वी आर प्रोव्हाइडिंग अ क्वालिटी कोर्स ॲट मिनिमम कॉस्ट. सो प्लीज प्रोव्हाइड दिस opportunity for all your juniors and they will surely thank you later on. Okay, they will surely thank you later on की पुढे जाऊन ते नक्की म्हणतील तुम्हाला अरे बरं झालं तू सांगितलं आम्हाला ह्याचा खूप फायदा झाला. आणि आमच्या एंडवरून आम्ही आमचं 100% देणार आहे. तुम्ही 100% दिलं तर 100 + 100 200 जरी होत असतील आपल्याला 100% द्याल, 100% मिळेल. ठीक आहे, इट वॉज ऑल अबाउट हंड्रेड्स, बट आय होप यू विल surely join this batch and you will surely get good scores in your MHT CET. We will meet soon in the Impulse batch. Thanks for watching this video. Bye bye.